औरंगजेबाच्या छत नसलेल्या कबरीवर आच्छादन टाकण्यासाठी पुरातत्व विभागाकडून हालचाली सुरू आहेत। हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग आलाय। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी सुद्धा करण्यात आली। कबरीला वरतून छत नसल्याने फेकलेली कुठलीही वस्तू तिथपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी घेण्यात आली। गरज पडल्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कबरीवर आच्छादन लावलं जाणार आहे। या संदर्भात आता घडामोडींना वेग आला। एकीकडे त्या ठिकाणाहून कबर काढून टाकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत दिलेला आहे आणि त्यानंतर आता महत्त्वाची अपडेट समोर येते। औरंगजेबाच्या छत नसलेल्या कबरीवर आच्छादन टाकण्यासाठी पुरातत्व विभागाकडून हालचाली सुद्धा सुरू आहेत। एकीकडे हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर मात्र आता या हालचालींना वेग आलेला आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी सुद्धा करण्यात आली आहे। कबरीला वरतून छत नसल्याने फेकलेली कुठलीही वस्तू तिथपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे। गरज पडल्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कबरीवर आच्छादन लावलं जाणार आहे। या संदर्भात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कबरीला वरतून छत नसल्याने आता या प्रकारचा निर्णय घेण्यास संदर्भात आता घडामोडींना वेग आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर एकीकडे आपण पाहतोय हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल असेल किंवा इतर विश्व हिंदू परिषद संघटना, या संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि औरंगजेबाच्या छत नसलेल्या कबरीवर आता आच्छादन टाकण्यासाठी पुरातत्व विभागाकडून हालचालींना वेग आल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती आहे? निश्चितच, कारण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या वादन सुरू आहे आणि अनेक संघटनांनी असा इशारा दिला आहे की ती उकडून फेकू, आम्ही आंदोलन करून ही मजार उकडून फेकू, अशा पद्धतीचे जेव्हा इशारे दिले त्यानंतर कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्यासाठीच आता ही सर्व खबरदारी पाहायला मिळत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की या ठिकाणी पुरातत्व विभागाचे अधिकारी आज सकाळी येऊन गेले, या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहे। जी औरंगजेबाची कबर आहे त्याला वरती छत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी वरती छत मधून काही फेकलं जाईल किंवा तिथून कोणी येऊ शकतो अशी शक्यता नाकारता येते। त्यामुळे कुठेतरी त्याला छत बसवण्याची जी तयारी आहे किंवा छत बसवण्यासाठीच्या हालचाली आहे त्या सुरू आहेत। तशा पद्धतीची पाहणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि तशी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। खुलताबाद मधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। औरंगजेबाच्या कबरीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कबर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली। हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटलेली आहे। कबर परिसरात तणावपूर्ण शांतता असून या संपूर्ण परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात सध्या मोठं वादंग सुरू आहे। त्याच्यातच हिंदुत्ववादी संघटना यांनी उडी घेतलेली आहे आणि औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून फेका अशा पद्धतीचा इशारा देखील या ठिकाणी आंदोलकांनी दिलेला आहे। आज राज्यभरामध्ये त्या मागणीला घेऊन आंदोलन केलं जाणार आहे। बजरंग दल कडून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगरमधील हीच ती कबर आहे ज्या कबरीवरून हा सर्प वातंग सुरू आहे। ती औरंगजेबाची कबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने पोलिसांचा जो तगडा फौज फाटा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। वेगळी कुमक देखील मागवण्यात आलेली आहे। राखीव बटालियन या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। त्याचबरोबर स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांची मदत देखील घेतली जात आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे आपण पाहतो की अशा पद्धतीने या ठिकाणी जी कबर आहे त्यातला जो प्रवेशद्वारासमोरील जो भाग आहे त्या ठिकाणी अशी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यक्ती जो आतमध्ये इथून जाणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे। प्रत्येक व्यक्तीचा आधार कार्ड तपासलं जात आहे, त्याचं नाव नोंदणी केली जाते, त्यानंतरच त्या व्यक्तीला आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। हा संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर दौलताबाद खुलताबाद हा संपूर्ण परिसर जो ऐतिहासिक वारसाने समृद्ध आहे आणि याच ठिकाणी देशभरातून पर्यटक येत असतात। मात्र हा जो परिसर तुम्ही पाहतात हा निर्मनुष्य तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, कारण की या खुलताबादची जी वेश आहे त्या वेशीवरच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।